महिला भगिनींचे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी त्या ठिकाणी मदत होईल। त्यामुळे आमच्या मनामध्ये कुठली शंका नाही। निश्चित या निवडणुकीमध्ये चांगल्या पद्धतीने आमचा शेतकरी वर्ग असेल, कामगार असेल, महिला भगिनी त्या मतदान करतील आणि प्रचंड मताने त्या ठिकाणी निवडून देतील। काल अजितदादांची सभा झाली, आज पंकजाताईंची सभा झाली, याचा प्रभाव कसा पडेल? अतिशय सभा झाल्यानंतर वातावरण त्या ठिकाणी चेंज होतं। काही लोक काठावर असतात इकडे तिकडे। अजितदादांची सभा प्रचंड गर्दी त्या ठिकाणी होती। त्याच पद्धतीने संघर्षकांना पंकजाताई त्यांच्या सभेसाठी पण आपण सांगितलं मोठ्या प्रमाणात समाज पण या भागामध्ये राहतो आणि त्यांच्या शब्दाला किंमत आहे। निश्चित त्या सुद्धा मागच्याच वेळेस लोकसभेच्या वेळेस त्यांना सांगितलं होतं की दिलीप काका आम्ही तुमच्या सभेच्या वेळेस सुद्धा येऊ आणि ते आल्यानंतर त्यांनी सर्व समाज बांधवांना सुद्धा आवाहन केलेले आहे आणि ते चांगल्या पद्धतीने या सभा झाल्यानंतर एक वातावरण निर्मिती होईल। आता सध्या कोणते मुद्दे घेऊन तुम्ही ही निवडणूक पुढे जाणार आहात? नाही, ह्या निवडणुकीमध्ये जे जे प्रश्न आमचे सर्व होते ते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला। म्हणजे 4-2 प्रश्न राहिले असतील। आमच्याकडे एक शिवसृष्टीचा प्रश्न त्या ठिकाणी राहिलेला आहे, एक नांदूर धरणाचा प्रश्न होता, 10 गेटचा तर ऑलरेडी त्याची वर्क ऑर्डर आली, काम पण सुरू झाले। म्हणजे शेतकऱ्यांचे काही प्रश्न असतील, अजून नवीन नवीन प्रश्न जे सुरू होतील, पण आमच्या तरुण मुलांच्या हाताला काम मिळावं त्या दृष्टिकोनातून या परिसरामध्ये जवळपास MIDC त्या ठिकाणी तयार करता येईल का, वेगवेगळ्या प्रकारचे उद्योगधंदे त्या ठिकाणी जर आणून त्या शेतकऱ्यांच्या मुलाला हाताला काम देता येईल का, अशा पद्धतीने निश्चित आम्ही नवीन मुद्दे जे शेतकऱ्यांचे असतील, कामगारांचे असतील, आमच्या माता भगिनींचे असतील त्यासाठी आम्ही प्रयत्न करू। विरोधकांचं म्हणणं आहे की ह्या ज्या योजना आहे ह्या विधानसभेला डोळ्यासमोर ठेवून ह्या आणलेल्या आहेत, त्याबद्दल काय सांगा? कोणत्याही योजना विधानसभेला डोळ्यासमोर त्या ठिकाणी आणलेल्या नाही। ज्याची गरज होती त्या योजना शासनाने आणलेल्या आहेत, त्या अर्थसंकल्पात तरतूद करून आणलेल्या आहेत। आधी केले मग सांगितल्या उक्तीप्रमाणे ऑलरेडी योजना 7,500 रुपये प्रत्येक महिलेच्या खात्यावर त्या ठिकाणी टाकले। महायुती सरकार आल्यानंतर दर महिन्याला आपण 1500 रुपये देत होते, 21 रुपये त्या ठिकाणी देणार ते पण त्यांनी सांगितलं। त्याच पद्धतीने वीज बिलाच्या बाबतीतलं जे होतं, जे खूप दिवसापासून शेतकऱ्यांचं वीज बिल त्या ठिकाणी थकीत होतं आणि वीज बिलामुळे शेतकरी अडचण देत होते, त्याची ते सुद्धा एक शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून सरकारने निर्णय घेतला। मग ते अशा काही अफवा असतील त्या चुकीच्या आहेत।